हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे। आज मी तुम्हाला माझ्या डेलीचा म्हणजे आजच्या डेचा फुल व्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आज आहे श्रावणी दुसरा सोमवार। आज मला खूप सारे काम आहेत। आज मला पहिल्यांदा रुद्राभिषेक करायचा आहे, त्यानंतर मला आज माझा संकल्पयुक्त सत्यनारायणचा चौथा दिवस आहे, मला तो सत्यनारायण करायचा आहे। त्यानंतर मला धन्वीला शाळेत आणायचं आहे, पुन्हा मला आज भाजीपाला आणायला जायचं आहे, धन्वीला ट्युशनला सोडायचं आहे, घरातली खूप सारी कामं करायची आहेत। रोजची कामं तर काही चुकणार नाही। सकाळी आज साबुदाणा बनवलाय। स्कूलमध्ये अलाउड नाही आहे की स्कूलमध्ये मंडे टू फ्रायडे भाजी पोळीच द्यावी लागते आणि सॅटर्डेला स्नॅक्स चालतात, त्यामुळं तिला साबुदाणा देता आला नाही, त्यामुळे तिच्यासाठी भाजी पोळी बनवली आहे। आजच्या दिवसाला सुरुवात करूया। मी तुमच्यासोबत आज माझा पूर्ण दिवसाचा व्लॉग शेअर करणार आहे। हाय, आता ऑलमोस्ट 10 वाजलेले आहेत। माझं सगळं साफसफाई सगळं करून झालेलं आहे। आता आपण बसणार आहोत पूजा करायला। आता आपण पूजा करून दूध आलेलं आहे, आता दूध तापवून घेऊया, पटकन शिरा करून घेऊया। आणि मी मस्तपैकी पटकन साडी नेसली, कशी दिसते मी मस्तपैकी साडी नेसली। जो ब्लाऊज मिळाला आहे मॅचिंग त्याच्यावरती पटकन जी मिळेल साडी मॅचिंग होईल ती साडी नेसली। माझ्या साड्या अशा सगळ्या नवीनच असतात, कारण मी त्या कधी यूजच करत नाही। कशी दिसते। आता ऑलरेडी 10:30 वाजले आहेत, तर आपल्याला आता पटकन प्रसादाचा शिरा बनवून घ्यायचा आहे आणि पटकन रुद्राभिषेक पण करून घ्यायचा आहे, कारण 12 वाजेला धन्वीला आणायला जावं लागतं। 12 वाजता प्रसादाचा शिरा रेडी आहे। आता तुम्ही म्हणाल की काय विषय का इतका शिरा केलाय। हो, कारण हा प्रसादाचा शिरा आहे, तो एक घासच खायचा असतो। आणि दुसरी गोष्ट, मला थोड्या वेळाने खीर करायची, कारण आज आमची मुंज आहेत, तर आम्हाला आज खीर, गंगाफळची भाजी आणि पोळी असा नैवेद्य असतो, तर मला थोड्या वेळाने खीरही करायची। आज आमच्या दोघांचा उपवास आहे, त्यामुळं हा सगळा प्रसाद मी संध्याकाळी खाणार आहे, पोळी, खीर आणि आता मी देवपूजा करून घेतलेली आहे आणि सगळी याची मांडणीही करून घेतलेली आहे। सत्यनारायण भगवानांची पण पूजा वगैरे करून घेतली आहे। आता आधी मी रुद्राभिषेक करून घेते आणि त्यानंतर सत्यनारायणाची पूजा करते। चला भेटूया 2 तासांनी। सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी जळते महाकाळांची जय देव जय मंगलमूर्ती श्रीराममूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव।
आता करेक्ट 11:15 वाजलेले आहेत आणि आता धन्वीला घ्यायला जायची वेळ झालेली आहे. आता मी पटकन जाऊन धन्वीला घेऊन येते, मग फराळ करूया. आता माझा रुद्र अध्याय आणि सत्यनारायणाचा 4था दिवस आजचा पूर्ण झालेला आहे. 4 दिवस मी कंटिन्यू सत्यनारायण करते. चला, लुक चेंज झालेला आहे. आता आपण जाऊया धन्वीला आणायला. लेट्स गो. कसा गेला पेपर? कसा गेला आजचा दिवस? काय आज रुद्राभिषेक का केलास तू? आज होता श्रावणी सोमवार, त्यामुळे मी केलेला आहे रुद्र अभिषेक. आता वाजले आहेत 5. मी चहा घेते आणि धन्वीला ट्युशनला सोडून मी आता जाणार आहे भाजीपाला. मी धन्वीला ट्युशनवरनं घेऊन आम्ही मंदिरामध्ये नमस्कार करायला गेलो होतो. मी आणलेले आहेत कॉर्न. धन्वीला खूप आवडतात उकडलेले कॉर्न. छानशी अशी कॉर्न आणलेले आहेत. गंगाफळ आणलेलं आहे. शेवग्याच्या शेंगा, टमाटे, पत्ताकोबी. कोथिंबीर छान छान मिळत होती, तर मी 2 जोड्या आणल्या. आता नेक्स्ट रेसिपी कोणती येणार आहे सांगा बरं. लिंबू आणले, मिरच्या आणल्या, भेंडी आणली आणि मी एक महत्वाची गोष्ट विसरून गेली आहे, बटाटे आणले. आता मला समजत नाहीये की मी आता भाजीला करू काय, कारण आज मला उपवास सोडायचा आहे आणि भाजी काय करू समजत नाही. नैवेद्याला काय करायचं बटाटे सोडून. सध्या पावसा पाण्यामुळे मी पालेभाज्या आणत नाही. काय भाजी करू? पालक नको. पालक खूप दिवसांनी आणली मी, काय करणार. खूप दिवस झाले पालक खाल्लेली नव्हती, म्हणून मग पालक आणलेली आहे. पण आता करू काय भाजीला? मी गंगाफळ मी कालच केलं होतं, त्यामुळे मी गंगाफळ नाही करू शकते. 8:30 वाजले आहेत आणि आता मी नैवेद्य दाखवलेला आहे. आता खूप एनर्जी डाऊन झालेली आहे. भाजीपाला सगळं सॉर्ट आउट करून लावून दिलाय फ्रीजमध्ये. जेवायचंय आणि भांड्यावरून पहिल्यांदा झोपायचंय. उद्या सकाळी मला पाणी येणार आहे, त्यामुळे मला 4 वाजेला उठायचंय. मला भरून ठेवावं नाही लागत, पण टाकी भरण्यासाठी मला उठावं लागतं 4 वाजेला. चला तर मग आजच्या दिवसाचा एंड इथेच करूया. आजचा दिवस तुम्हाला माझा कसा वाटला? किती हेक्टिक होता? सगळ्या लोकांना असं वाटतं की ज्या सुना, ज्या बायका एकट्या राहतात, नवरा मूल बाई अशा एकट्या राहतात, त्या खूप सुखी असतात. असं नाहीये. मला आजच्या ब्लॉगमधनं हेच सांगू वाटतंय, हेच कन्क्लुजन सांगू वाटतंय की काही सोपं नसतं. उलट जेव्हा आपण जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असतो तेव्हा सगळे कामं वाटून जातात. भाजी आणणं, मुलांना सांभाळणं, मुलांना ट्युशनला सोडायला जाणं, घेऊन येणं स्कूलमधनं, हे सगळे कामं वाटून जातात. पण जेव्हा तुम्ही एकट्या राहत असतात तेव्हा सगळे कामं हे फक्त आणि फक्त तुमच्यावर येतात. घरातले कामही करायचे, ट्युशनला सोडणं, घ्यायला जाणं, मुलांचा अभ्यास घेणं, सगळ्यांचं आजारपणाच्या वेळेला बघणं, हे सगळं आणि सगळं फक्त एकट्या स्त्रीला करावं लागतं. त्यामुळे जॉईंट फॅमिली इज बेटर दॅन अ न्यूट्रल फॅमिली. So on this note, bye.